अलोट गर्दीमुळे लाखो वारकरी आणि भाविकांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नसलं तरी कळस दिसता माथा चरणी ठेविला या भावनेनं ते मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत आहे। कळसाला हात जोडून नमस्कार करून मनोभावे माथा टेकवत वारकरी पुढील मार्गाने मार्गस्थ होत आहे। आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या कळस दर्शनानंतरही त्यांच्या मनात गाभाऱ्यातील दर्शना इतकाच आनंद आणि समाधान आहे। संपूर्ण पंढरपूर परिसर माऊली माऊली आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषानं दुमदुमून गेलं। तर लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि बऱ्याच वारकऱ्यांना थेट दर्शन घेता येत नाहीये। मात्र कळस दिसता माथा चरणी ठेविला या भावनेनं ते मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत आहेत। कळसाला हात जोडून नमस्कार करून मनोभावे माथा टेकवत वारकरी पुढच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत। आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या कळस दर्शनानंतरही त्यांच्या मनात गाभाऱ्यातील दर्शना इतकाच आनंद आणि समाधान आहे। संपूर्ण पंढरपूर परिसर माऊली माऊली आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषानं दुमदुमून गेलेला आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सगळीकडे पाहायला मिळतोय। विठुनामाच्या गजरात वारकरी सगळे तल्लीन झालेले आहेत। पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळलेला पाहायला मिळतोय। विठ्ठल दर्शनासाठी अलोट अशी गर्दी पंढरपुरात झालेली आहे। विठुरायाच्या पंढरपूर नगरीत भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली। सपत्नीक विठ्ठलाची महापूजा फडणवीसांच्या हस्ते संपन्न झाली आणि त्यानंतर धाराशिवचे माने दाम्पत्य हे मानाचे वारकरी आज ठरलेले आहेत। बाबासाहेब माने आणि प्रभावती माने हे मानाचे वारकरी ठरले। ते कळंबमधले शेतकरी आहेत आणि माने दाम्पत्याचा शासकीय महापूजेत सहभाग आज झाला। ही पंढरपुरातली थेट दृश्य आपण पाहतोय। आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरी दुमदुमलेली आहे। वारकरी आणि विठ्ठलाच्या भेटीचा भक्तिमय सोहळा रंगलेला आहे। लाखो वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केलेली आहे आणि अलोट गर्दीमुळे लाखो वारकरी आणि भाविकांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नसलं तरी कळस दिसता माथा चरणी ठेविला या भावनेनं ते मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत आहे। कळसाला हात जोडून नमस्कार करून मनोभावे माथा टेकवत वारकरी पुढच्या मार्गाने मार्गस्थ होत आहे। ही गर्दी आपण पाहतोय। आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या कळस दर्शनानंतरही त्यांच्या मनात गाभाऱ्यातील दर्शना इतकाच आनंद आणि समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरं तर दिसतोय। संपूर्ण पंढरपूर परिसर माऊली माऊली आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषानं दुमदुमून गेलेला आहे। अगदी लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक वारकरी आपल्या विठूचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहे। आणि न्यूज 18 मराठीवर भक्तीचा हा अलौकिक सोहळा आपण पाहतोय। आषाढी एकादशी आहे आज आणि सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरी दुमदुमून निघालेली आहे। विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी पायी प्रवास करत पंढरीत पोहोचले। तासनतास दर्शन रांगेत उभा राहून थकलेल्या पावलांना विठू माऊलीचं दर्शन झालं की चेहऱ्यावर भक्तीचा आनंद झळकतो। आज आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गाभाऱ्याला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे। दरम्यान मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी। रखुमाई वरा विठ्ठला पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण हरी। आपण आता आहोत रुक्मिणी मातेच्या मंदिरासमोर आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे झालेली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हे अतिशय भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर विठ्ठल देवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या अवघ्या काही पावलांवर हे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे। विठ्ठल दर्शनानंतर भाविक आवर्जून इथे येतात, रखुमाईचं दर्शन घेतात। आपणही या मंदिराचा आणि या गाभाऱ्याचा एक जवळून दर्शन घेऊयात, खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी। रुक्मिणी मातेचं हे मंदिर एक वेगळ्या स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण मानलं जातं। सभा मंडपातून पुढे गेल्यानंतर आपण या गाभाऱ्याकडे आलोय आणि ही थेट दृश्य रुक्मिणी मातेच्या
मूर्तीची आपल्याला पाहायला मिळतात। मनोहारी हे रूप आहे, भाविक ज्याला प्रेमाने रखुमाई म्हणतात। विठ्ठला इतकंच रखुमाईचं दर्शनही वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। येथे येऊन भक्त आपल्या संसाराचं सुख, समाधान आणि मातेचा आशीर्वादही मागतात। विठ्ठलाने रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर मगच पंढरपूरची ही यात्रा पूर्ण होते, त्याशिवाय पंढरपूरची ही यात्रा पूर्ण होत नाही। ही आषाढी वारी आता या दोघांच्या दर्शनाला पूर्ण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका राठी, न्यूज 18 मराठी, पंढरपूर। तर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आपण थेट न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेतोय। वारकरी आणि विठ्ठलाच्या भेटीचा हा भक्तिमय सोहळा पंढरी नगरीत रंगलेला आहे। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा रंगलेला आहे, उत्साहाला उधाण आलंय। राज्यभरातून दिंड्या आणि पालख्या या पंढरपुरात पायी वारी करत येत असतात आणि आज तो दिवस ज्या दिवशी आपल्या विठूचं दर्शन घेता येईल या आशेनं प्रत्येक वारकरी पंढरी नगरीत दाखल झालेला आहे। तासन तास दर्शन रांगेत उभा राहून थकलेल्या पावलांना विठू माऊलीचं दर्शन झालं की चेहऱ्यावर भक्तीचा आनंद झळकतो। अलोट गर्दीमुळे लाखो वारकरी आणि भाविकांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन देखील घेता येत नसलं तरी कळस दिसता माथा चरणी ठेविला या भावनेनं ते मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतायत। कळसाला हात जोडून नमस्कार करून मनोभावे माथा टेकवत वारकरी पुढील मार्गाने मार्गस्थ होत आहेत। आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या कळस दर्शनानंतरही त्यांच्या मनात गाभाऱ्यातील दर्शना इतकाच आनंद आणि समाधान आहे। संपूर्ण पंढरपूर परिसर माऊली माऊली आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषानं दुमदुमून गेलेला आहे। आषाढी एकादशी आज आहे आणि आषाढी एकादशी निमित्त पंढरी नगरी ही दुमदुमलेली आहे। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा उत्साहाला उधाण आलेला आहे। राज्यभरातून दिंड्या आणि पालख्या या पंढरपुरात पायी प्रवास करून दाखल झाल्या आणि आज तो आषाढी एकादशीचा दिवस, आपल्या विठुरायाला पाहण्याचा दिवस। तर आषाढी एकादशीचा आज सोहळा आहे आणि पंढरपुरात तो साजरा होतोय। अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमलेली आहे। विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळाला। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची संपूर्णपणे षोडशोपचारासह महापूजा करण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला खास डिझायनर पोशाख देखील अर्पण केलाय। आषाढी एकादशी निमित्त आज मध्यरात्री 3:05 सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला। यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरती देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू होती। त्याचसोबत VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं आणि यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला।